हाय गर्ल्स, चला आज आपण बघूया आपली नऊवारी प्रीप्लेट केलेली साडी नेसायची कशी. सगळ्यात आधी सेम तुम्हाला पदर खांद्यावर ठेवून घ्यायचा आहे. आणि आता तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की आपला जो काष्टा आपण प्रीप्लेट केला होता त्याच्या पुढचा जो भाग आहे ना, त्याला तुम्हाला आधी गाठ मारून घ्यायची. इथे थोडंसं मला साडी कमी वाटली म्हणून मी 2 प्लीट्स खोलून घेतल्यात आणि त्याच्यानंतर त्याला मी गाठ मारून घेते. आता एकदा का आपली गाठ मारून झाली त्याच्यानंतर तुम्हाला काष्टा सेट करायचा. गाठ मारताना तुम्हाला खूप त्रास होतो मला माहिती आहे, पण थोडीशी गाठ जेवढी छोटी असेल ना तेवढी मारायला ट्राय करा. आणि तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं की गाठ मारल्यानंतर ती खालच्या बाजूने खेचायची. असं केल्याने तुम्हाला आपली जी गाठ आहे ना ती व्यवस्थित अशी टाईट बसते. मी तर कधी कधी एकदम अशी दाताने खेचून पण गाठ मारते. त्यानंतर आता आपण इथे पण आपल्या ज्या निऱ्यांसाठी ज्या पिन्स लावल्या होत्या त्या सोडून घेणार आहे, म्हणजे साडी आपली व्यवस्थित होते. आता मी इथे दाखवणार आहे तुम्हाला की मी साडी आपला काष्टा केला कसा आहे. सगळ्यात आधी काष्टा मागे करून घ्यायचा आणि तुम्ही काय करता, काष्टा असा खुसता त्याच्यामुळे काय होतं, हा भाग इथे लूज राहतो आणि तो हळूहळू करून आहे ना मग आपल्याला तो असा पुढे दिसायला लागतो. सो तुम्हाला काय करायचं, साडी आत टाकायची, दोन्ही पायाच्या मधून साडी आत टाकायची आणि काष्टाचा जो आपला वरचा भाग आहे ना तो आधी सगळ्यात वरती, म्हणजे बघा वरचा जो काष्टा ना तो छोटा असतो आणि आपल्या पायापर्यंतचा जो काष्टा आहे ना तो मोठा असतो. त्याच्यामुळे आपला जो छोटा काष्टा ना त्याला आधी पिन लावून घ्यायची आणि त्याच्यानंतर जो मोठा काष्टा ना त्याला व्यवस्थित आपल्याला कमरेला खोचून द्यायचा. एकदा का तो कमरेला खोचून झाला त्याच्यानंतर तुम्ही त्याला व्यवस्थित पिन लावू शकता. आता बघा आपण उजव्या पायातून आपला जो पदर आहे तो गोल फिरवून घेतलाय, तो काढून घेतलाय बाहेर आणि तो खांद्याला आपण पिन करतो. त्याला पण मी वरच्या बाजूनेच पिन लावते कारण की मी पदर 2दा सेट करते. आता जसं आपण प्लीट्स केल्या होत्या ना, जेवढ्या छान प्लीट्स केल्या होत्या तेवढ्या त्या छान प्रेझेंट पण करायच्या आहेत तुम्हाला. त्या अशा ओव्हरलॅप नाही करायच्या आहेत, सगळ्या प्लीट्स अशा व्यवस्थित दिसायला हव्या. आणि त्यानंतर पायाच्या मधून आपली साडी जी एक्स्ट्रा ती काढून घ्यायची. निऱ्या तर इथे रेडीच आहेत, अजून त्याच्यामध्ये 1-2 निऱ्या ऍड करायच्या बिकॉज हा एक्स्ट्रा जो आपली साडी आहे तिला. आणि त्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला आपल्या निऱ्या टक करायच्या. लक्षात ठेवा, नऊवारी साडीला आपण नेहमी उजव्या बाजूलाच निऱ्या टक करतो. आता त्या निऱ्या आपल्या व्यवस्थित खोचून द्यायच्या. इथे पण सेम टेक्निक, निऱ्या खोचताना तुम्हाला आतून व्यवस्थित त्या सरळ असल्या पाहिजे आणि मेक शुअर की लेगिन्सच्या बाहेर त्या खोचायच्यात. लेगिन्सच्या आतमध्ये खोचल्या तर तुम्हाला इथे बल्जेस दिसतील. अशा प्रकारे साडी सेट करून घ्यायची. आता बघा नऊवारी साडीमध्ये ना आपला हा काठ आहे ना तो दिसत नाही, त्याच्यामुळे तो काठ आधी आपण हे करणार आहे. त्याच्या अगोदर काष्टा मी सेट करून घेते. आता मी पिन लावली आहे आणि आपला जो काष्टा तो एका लाईनीत घ्यायचा, आतमध्ये त्याला व्यवस्थित छोट्या छोट्या प्लीट्स करून पिन्स लावून घ्यायचे आणि वरची काठ आहे ना त्याच्या बाहेर आपल्या काष्टाच्या प्लीट्स नाही दिसायला पाहिजे, एवढं मात्र मेक शुअर करायचं. असं केल्याने आपला काष्टा खूप सुंदर दिसतो. आता तुम्ही बघता काष्टाला पिन लावली, सोबतच मी काय करणार आहे, आपला जो डावा पाय आहे ना तो आपला नेहमी दिसतो कारण की इकडे साडी थोडी छोटी असते, तर त्याला काय करायचं, तुम्हाला लेगिन्स पकडायची आणि लेगिन्सला पकडून आपली जी साडीची काठ आहे ना त्याला पिन लावून घ्यायची. असं केल्याने एक तर पाय असा टाईट पण दिसतो साडी आणि ते ओपन पण होत नाही. सेम उजव्या बाजूला पण मी साडी थोडीशी टाईट करून घेतली. आता हाच मी बोलत होती तुम्हाला, आपला जो कमरेवरचा जो काठ आहे ना पिंकवाला तो दिसायला नको म्हणून त्याला पण फोल्ड करायचा आधी आणि त्याच्यानंतर काष्टाच्या मागून त्याला पिन लावून घ्यायची. कधी कधी इथे 2 पिनांची गरज पडते, तेवढ्या पण लावायच्या. आता आपण काय करणार आहोत, आपला जो पदर आहे तो व्यवस्थित परत मी थोडासा टाईट करून घेते आणि पिन लावली. आता सगळ्यात तुमचा फेवरेट पार्ट ब्राह्मणी काष्टा. सगळ्यात आधी बघायचं की आपल्या ज्या दोन्ही काठ आहेत ना त्या एक समान याच्यामध्ये कशा येत आहेत आणि त्याच्यानंतर मेक शुअर करायचं की आपण त्याला प्लीट्स करणार आहोत. मी आपली जी वरची काठ आहे ना ती थोडीशी छोटी ठेवते कारण की मला ना ब्राह्मणी काष्टाचा गोलाकार आवडतो. खोचून द्यायचा, अजिबात घाबरू नका की मॅम इथे मेस दिसते तिथे मेस दिसते, काही मेस दिसत नाही. त्याच्यानंतर त्याला पण छोट्या छोट्या प्लीट्स करायच्या आणि जेव्हा तुम्ही प्लीट करता तुम्हाला दिसतं की आपण असं याच्याने दाबून घेतोय आपल्या हाताच्या हेल्पने, ह्याच्यामुळे तुमचा जो ब्राह्मणी काष्टा आहे तो असा गोलाकार दिसतो. आता इथे आपण पिन लावणार आहोत, पण मेक शुअर करायची की पिन आपल्या वरच्या काठेवरती दिसायला नको. असं छान आपले ज्या ब्राह्मणी काष्टाच्या ज्या प्लीट्स आहेत ना त्या हाताने दाबून दाबून व्यवस्थित त्याला पिन लावून घ्यायची. अशा प्रकारे शेवटपर्यंत तुम्हाला करायचंय. आणि समजा शेवटी जर कुठली काठ दिसत असेल ना तिला पण तुम्हाला साडीच्या आतमध्ये टाकायचं आणि पिन लावायची. आता बघा ही ना सहावारची नऊवार की नाही, तर इथे थोडासा एक प्रॉब्लेम येतो की तिच्या पायामध्ये सारखी साडी येते. तर तुम्हाला काय करायचंय, इथे मी ना 2 पिन लावते, ही एक पदराला पकडून लावते, बट पदराला पकडून पिन नका लावू कारण की त्याच्याने तिला चालताना त्रास होतो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, आपला तिच्या साडीच्या भोवती ना गोलाकार असा मागचा भाग आणि पुढचा भाग घ्यायचा आणि त्याला पिन लावून टाकायची. अशा प्रकारे ही आपली छान अशी साडी तयार झाली. लक्षात ठेवा, प्रत्येक ब्राईडचा जो तो दिवस असतो ना ब्रायडलचा तो व्हेरी इम्पॉर्टंट असतो. तिला छान साडी नेसवता आली पाहिजे तुम्हाला. आणि अशा प्रकारे आपली साडी जी आहे ही 4 ते 5 मिनिटांमध्ये नेसवून होते. तर कशी वाटली नक्की सांगा. प्रॅक्टिस करायला विसरू नका. काही प्रॉब्लेम असेल तर मेसेज